नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत। जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग वेळ वाया न घालवता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। NCRB राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते? खाली ऑप्शन दिलेले आहेत। ए गृह मंत्रालय, बी संरक्षण मंत्रालय, सी वित्त मंत्रालय, डी शिक्षण मंत्रालय। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गृह मंत्रालय। NCRB राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येते। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। पोलीस दलातील ACP या पदाचा पूर्ण अर्थ काय आहे? ऑप्शन आहे ए असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस, बी ॲडिशनल चीफ ऑफ पोलीस, सी असिस्टंट चीफ ऑफ प्रोटेक्शन, डी असिस्टंट क्राईम पेट्रोल। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस। पोलीस दलातील ACP या पदाचा पूर्ण अर्थ आहे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस। आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 3। CID मुख्यालय कोठे आहे? खाली ऑप्शन दिलेले आहेत। ए नवी दिल्ली, बी मुंबई, सी पुणे, डी कोलकाता। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुंबई। CIDचे मुख्यालय मुंबई येथे आहे। आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया। BSFची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन आहे ए 1962, बी 1965, सी 1971, डी 1980। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 1965। BSFची स्थापना 1965 या वर्षी झाली। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6। पोलीस भरतीतील पुरुष उमेदवारासाठी 100 मीटर धावणे किती वेळेत पूर्ण करावे लागते? ऑप्शन आहे ए 10 सेकंद, बी 12 सेकंद, सी 15 सेकंद, डी 20 सेकंद। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 15 सेकंद। पोलीस भरतीतील पुरुष उमेदवारासाठी 100 मीटर धावणे 15 सेकंदात पूर्ण करावे लागते। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7। IPC कलम 302 कोणत्या गुन्ह्यासाठी लागू आहे? ऑप्शन दिलेले आहेत। ए खून, बी आत्महत्या, सी चोरी, डी बलात्कार। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए खून। IPC कलम 302 खून या गुन्ह्यासाठी लागू आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8। पोलीस दलातील DGP या पदाचा पूर्ण अर्थ काय आहे? ऑप्शन आहे ए डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, बी डेप्युटी जनरल ऑफ पोलीस, सी डिव्हिजनल जनरल ऑफ पोलीस, डी डिस्ट्रिक्ट जनरल ऑफ पोलीस। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस। पोलीस दलातील DGP या शब्दाचा पूर्ण अर्थ आहे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9। भारताच्या कोणत्या राज्यात सर्वात मोठे पोलीस दल आहे? ऑप्शन आहे ए महाराष्ट्र, बी उत्तर प्रदेश, सी दिल्ली, डी तामिळनाडू। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उत्तर प्रदेश। भारताच्या उत्तर प्रदेश या राज्यात सर्वात मोठे पोलीस दल आहे। आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया
प्रश्न क्रमांक 10. पोलीस दलात हवालदार हा कोणत्या पदाच्या खालच्या स्तरावर असतो? ऑप्शन आहे ए. पोलीस निरीक्षक, बी. पोलीस उपनिरीक्षक, सी. पोलीस शिपाई, डी. हेड कॉन्स्टेबल. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. हेड कॉन्स्टेबल. पोलीस दलात हवालदार हा हेड कॉन्स्टेबल या पदाच्या खालच्या स्तरावर असतो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. IPC कलम 509 कोणत्या गुन्ह्यासाठी लागू आहे? ऑप्शन आहे ए. महिलांच्या प्रतिष्ठेचा अपमान करणे, बी. चोरी, सी. जबरी मारहाण, डी. खंडणी. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. महिलांच्या प्रतिष्ठेचा अपमान करणे. IPC कलम 509 महिलांच्या प्रतिष्ठेचा अपमान करणे या गुन्ह्यासाठी लागू आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. पोलीस भरतीसाठी BMI बॉडी मास इंडेक्स किती असावा? ऑप्शन आहे ए. 18 ते 25, बी. 16 ते 20, सी. 22 ते 28, डी. 25 ते 30. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 18 ते 25. पोलीस भरतीसाठी BMI हा 18 ते 25 इतका असावा. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. पोलीस दिवस भारतात कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन आहे ए. 21 ऑक्टोबर, बी. 15 ऑगस्ट, सी. 26 जानेवारी, डी. 1 जुलै. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 21 ऑक्टोबर. पोलीस दिवस भारतात 21 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. भारतात पोलीस कमांडो फोर्स कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन आहे ए. कोब्रा, बी. गरुडा, सी. मार्कोज, डी. ब्लॅक कॅट. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. ब्लॅक कॅट. भारतात पोलीस कमांडो फोर्स ब्लॅक कॅट या नावाने ओळखले जाते. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 15. पोलीस भरतीतील महिलांसाठी 100 मीटर धावण्याची वेळ किती आहे? ऑप्शन आहे ए. 15 सेकंद, बी. 18 सेकंद, सी. 20 सेकंद, डी. 25 सेकंद. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 18 सेकंद. पोलीस भरतीतील महिलांसाठी 100 मीटर धावण्याची वेळ 18 सेकंद इतकी आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA कोणत्या प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास करते? खाली ऑप्शन दिलेले आहेत. ए. आतंकवादाशी संबंधित गुन्हे, बी. सायबर गुन्हे, सी. बँक फसवणूक, डी. लहान गुन्हे. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. आतंकवादाशी संबंधित गुन्हे. राष्ट्रीय तपास यंत्रणा आतंकवादाशी संबंधित गुन्ह्यांचा तपास करते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. भारतात प्रथम पोलिसांची भरती कोणत्या राज्यात झाली होती? ऑप्शन आहे ए. महाराष्ट्र, बी. पश्चिम बंगाल, सी. तामिळनाडू, डी. उत्तर प्रदेश. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. पश्चिम बंगाल. भारतात प्रथम पोलिसांची भरती पश्चिम बंगाल या राज्यात झाली होती. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. सर्वसामान्य परिस्थितीत पोलीस अधिकारी नालायक आढळल्यास कोणत्या IPC कलमांतर्गत कारवाई केली जाते? ऑप्शन आहे ए. IPC 166A, बी. IPC 120B, सी. IPC 307, डी. IPC 420.
तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए IPC 166A. सर्वसामान्य परिस्थितीत पोलीस अधिकारी नालायक आढळल्यास IPC 166A या कलमांतर्गत कारवाई केली जाते. आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. लाठीचार्ज म्हणजे काय? ऑप्शन आहे ए पोलीस लाठ्यांचा वापर करून जमावाला पांगवणे, बी अटक प्रक्रियेत वापरण्यात येणारे शस्त्र, सी कोर्टात दाखल करण्यात येणारी तक्रार, डी पोलीस भरतीतील एक प्रक्रिया. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पोलीस लाठ्यांचा वापर करून जमावाला पांगवणे. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. पोलीस भरतीतील पुरुष उमेदवारासाठी 800 मीटर धावणे किती वेळेत पूर्ण करावे लागते? ऑप्शन आहे ए 2.5 मिनिटे, बी 3 मिनिटे, सी 3.5 मिनिटे, डी 4 मिनिटे. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 3.5 मिनिटे. पोलीस भरतीतील पुरुष उमेदवारासाठी 800 मीटर धावणे 3.5 मिनिटात पूर्ण करावे लागते. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील.